शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज मी आमचे मित्र श्री दिगंबर निंबाळकर महाबळेश्वरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या गावी आलो आहे. तर शेतकरी हा एक संशोधक असतो. तो आपल्या शेतामध्ये दररोज नवीन प्रयोग करीत असतो. त्यामधूनच काहीतरी साध्य होतं. तसंच हे आमचे मित्र आहेत पहा, दिगंबर निंबाळकर साहेब. त्यांनी आपल्या शेतामध्ये डाळिंब बागेमध्ये एक नवीन प्रयोग केलेला आहे बघा. आपल्या बहरच्या दरम्यान डाळिंबाच्या खोडामधून जे तगारे किंवा वॉटर सूट जे बाहेर येतात त्यावरती त्यांनी एक अप्रतिम असा घरगुती एक प्रयोग केलेला आहे बघा. तर आपण आता इकडे पाहताय ही डाळिंबाची खोडं आहेत आणि त्यावर माती लावलेली आहे. तर जो प्रयोग जो आहे तो व्हिडिओ जरा पुढे गेल्यानंतर आपण व्हिडिओ पूर्ण पाहावा अशी नम्र विनंती आहे. तर हे पहा मित्रांनो, डाळिंबाचं जे हे खोड आहे त्याला आपल्या घरच्या ज्या जुन्या साड्या वगैरे ज्या असतात त्या कट करून कापून त्या व्यवस्थित आकाराच्या घेऊन त्या निंबाळकर साहेबांनी ती साडी अशी गोल गुंडळून त्याला स्टेपलर केलेलं आहे. हे पहा स्टेपलर करतायत ते. आणि स्टेपलर केल्यानंतर आता ह्याचा फायदा असा होतो की खालून जे वॉटर सूट्स वगैरे जे बाहेर येतात त्याला हे प्रतिबंध करते. ॲक्च्युली असे नवीन प्रयोग शेतकरी करीत असतात की आपण जे बाग कवर करण्यासाठी जे नेट असते तीसुद्धा कट करून वापरू शकतो. परंतु ते थोडं खर्चिक काम असल्यामुळे, नेट महाग असल्यामुळे आणि एवढी थोडकी नेट आणायची कुठून हा विषय असल्यामुळे आपण घरगुती अशा आपल्या घरामध्ये ज्या जुन्या पुराण्या ज्या साड्या असतात त्या कट करूनसुद्धा आपण असे प्रयोग आपण करू शकतो आहे. पहा आता स्टेपलर मारलेला आहे त्यांनी. तर आपण पाहू शकताय हे दुसरं झाड आहे. असे प्रत्येक झाडाला जुन्या साड्यांचं असं आच्छादन करून आता इकडे बघा हे वॉटर सूट जे आहेत पहिले वॉटर सूट्स काढण्याचं काम चालू आहे इकडे. जुने वॉटर सूट्स पूर्ण काढून घ्यावेत की जेणेकरून आपण जे हे नवीन प्रयोग करतोय हे व्यवस्थित करता येतील. हे पहा आता ही साडीचा एक तुकडा आहे. व्यवस्थित अगदी गुंडाळून त्याला स्टेपलर मारले जातात बघा. त्याला व्यवस्थित अगदी आवळून स्टेपलर मारायचं आहे मित्रांनो बघा. पूर्ण स्टेपलर मारायचं आहे की जेणेकरून जर त्यामध्ये जर गॅप राहिला तर त्या गॅपमधून सुद्धा जे तगारे असतात किंवा वॉटर सूट्स असतात हे त्यामधून सुद्धा वरती येऊ शकतात. आता हे बघा इकडे बघा तुम्ही, झाडाच्या बाजूला भरपूर प्रमाणामध्ये वॉटर सूट्स आहेत, गवत आहे. तर हे जे आपले अतिरिक्त जे अन्नद्रव्य जे आपण बागेला सूक्ष्म अन्नद्रव्य सोडतो, NPK सोडतो, हे ह्याचं जे प्रमाण असतं हे वॉटर सूट जे आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये अन्नद्रव्य शोषण करीत असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी दररोज नवनवीन प्रयोग करीत असतो. तर आपण पाहू शकताय बघा हे जे साडीचं एक कापड गुंडाळलेलं आहे त्यावरती अशी कापड आतमध्ये झाकल्यानंतर त्यावरती माती अशी पूर्ण लावलेली आहे.
अशी माती व्यवस्थित लावून त्याला अशी वरून पूर्ण अशी प्लेन केलेली आहे. ते पहा, अगदी निंबाळकर साहेब अगदी बारकाव्याने बागेमध्ये अगदी मंत्रमुग्ध होऊन काम करीत आहेत. बघा, व्यवस्थित अगदी माती व्यवस्थित लावून हा अगदी व्यवस्थित प्रकारे हे कार्य झालेलं काम झालेलं आहे. तर आपण पाहू शकताय, असेच माहितीदार चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार या चॅनेलला लाईक करा. व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांना शेअर करा.